नमस्कार मंडळी. आजच्या काळात आरोग्याबद्दल जवळपास प्रत्येक माणसाच्या मनात कुठेतरी एक अनोळखी भीती बसलेली आहे. कुणी हृदयाची चिंता करतो, कुणी शुगरपासून घाबरतो, कुणी बीपी, लिव्हर आणि हार्टच्या आजाराबद्दल त्रस्त असतो. आणि अनेक लोक तर कोणताही आजार नसतानाही स्वतःला आजारी समजू लागतो. दररोज सोशल मीडियावर नवनवीन आजारांची नावे, घाबरवणारे रिपोर्ट्स आणि औषधांच्या चमकदार जाहिराती पाहून माणूस स्वतःच्या शरीरावर शंका घ्यायला लागतो. पण तुम्ही कधी थांबून विचार केलाय का, की तुमचं शरीर तुम्हाला रोज संकेत देत असतं? असे खरे आणि प्रामाणिक संकेत जे तुम्हाला सांगता येईल की तुम्ही आतून किती मजबूत आणि निरोगी आहात. आज मी तुम्हाला ना कोणताही महागडा मेडिकल टेस्ट सांगणार आहे, ना रिपोर्ट, कोणतेही औषध. आज मी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शरीराच्या अशा 6 लक्षणांबद्दल सांगणार आहे. ते जर तुमच्यात असते तर नक्की समजा तुम्ही खूपच हेल्दी आहात. तुमची इम्युनिटी मजबूत आहे आणि तुमचे शरीर योग्य दिशेने काम करत आहे. खरं म्हणजे 10 पैकी 7 लोक आपल्या आरोग्याबद्दल विनाकारण चिंतित असतात, पण त्यांच्यातील अनेक लोक आतून पूर्णपणे ठीक असतात. समस्या शरीरात नसते, समस्या असते शरीराचे संकेत न समजण्यात. आपलं शरीर आपल्याशी सतत बोलत असतं, पण आपण त्याची भाषा समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला माझी एक विनंती आहे की आपल्या चांगल्या आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी हा छोटासा पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. चला मित्रांनो, आता जाणून घेऊया त्या 6 महत्त्वाच्या लक्षणांबद्दल जे दाखवतात की तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात आणि तुमचं शरीर एकदम मजबूत आणि ताकदवान आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाहीये. नंबर 1, सकाळी उठताच फ्रेश आणि एनर्जेटिक वाटणं. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीचा आरोग्याचं सर्वात खरं आणि विश्वासार्ह उत्तर म्हणजे तो सकाळी डोळे उघडताच स्वतःला कसं वाटतं. जर तुम्हाला उठताच हलकं वाटत असेल, डोकं स्वच्छ वाटत असेल, डोळ्यात जळजळ नसते, डोकं जड वाटत नाही आणि शरीर तुटल्यासारखं वाटत नाही, तर हे खूप मोठं पॉझिटिव्ह लक्षण आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की तुमची झोप फक्त पूर्ण नाही तर गाढ आणि प्रभावी आहे. गाढ झोप शरीराला फक्त आराम देत नाही, तर आतून त्याची दुरुस्ती करते. रात्रीच्या वेळी मेंदू दिवसभराचा ताण, थकवा आणि निगेटिव्ह परिणाम साफ करतो. हार्मोन्स संतुलित ठेवतो आणि इम्युनिटी सिस्टीम पुन्हा ताकद देते. उलट जे लोक रोज सकाळी उठून म्हणतात की झोप पूर्ण झाली नाही, शरीर जड वाटतं किंवा डोकं थकल्यासारखं वाटतं, त्यांचं नर्वस सिस्टीम सतत तणावाखाली असतं. पण जर तुम्ही रोज सकाळी स्वतःला फ्रेश, शांत आणि तयार वाटत असाल, तर हा स्पष्ट संकेत आहे की तुमचं नर्वस सिस्टीम व्यवस्थित काम करत आहे. तुमचा मेंदू ओव्हरलोड नाही आणि तुमचं शरीर स्वतःची दुरुस्ती योग्य प्रकारे करत आहे. हे लक्षण दाखवतं की तुम्ही आतून मजबूत आहात, जरी बाहेरून कोणताही आजार दिसत नसला तरी. नंबर 2, पचनतंत्र मजबूत असतं. मित्रांनो, आरोग्याचं खरं कंट्रोल सेंटर म्हणजे पोट. जर पोट ठीक असेल तर अर्धे आजार आपोआप दूर राहतात. जर तुमचं अन्न व्यवस्थित पचत असेल, पोटात जास्त गॅस होत नसेल, ॲसिडिटी, जड किंवा जडपणा जाणवत नसेल, बद्धकोष्ठतेची समस्या नसेल आणि रोज सकाळी पोट साफ होत नसेल, तर हा स्पष्ट संकेत आहे की तुमचं पचनतंत्र मजबूत आहे. आजच्या काळात लोक बाहेरचं खाणं, जंक फूड आणि चुकीच्या वेळेला खाण्यामुळे आपलं पचनतंत्र कमजोर करतात. पण जर या सगळ्यानंतरही तुमचं पोट व्यवस्थित काम करत असेल, तर याचा अर्थ तुमच्या आतड्या, लिव्हर आणि पचनाशी संबंधित संपूर्ण प्रणाली योग्य प्रकारे काम करत आहे. जेव्हा अन्न व्यवस्थित पचतं, तेव्हा शरीराला पूर्ण पोषण मिळतं. रक्त स्वच्छ बनतं, त्वचेत निखार येतो, मेंदू शांत राहतो आणि इम्युनिटी आपोआप मजबूत होते. एक जुनी म्हण आहे की पोट खुश असेल तर माणूस खुश असतो. आणि हे अगदी खरं आहे, कारण जवळपास 70% आजार पोटापासूनच सुरू होतात. नंबर 3, योग्य वेळी भूक लागणं नैसर्गिक असतं. मित्रांनो, भूक लागणं ही साधी गोष्ट नाही. हा तुमच्या शरीराचा खूप मोठा आणि खरा हेल्थ सिग्नल आहे. आजच्या काळात अनेक लोक म्हणतात की त्यांना भूकच लागत नाही. कोणी दिवसभर एकदाच खातं, कोणी जबरदस्तीने खातं आणि कोणी भूक नसतानाही खातं. पण खरं म्हणजे
जेव्हा तुम्हाला योग्य वेळी आपोआप भूक लागते, कोणत्याही दबावाशिवाय खाणं आवडतं आणि खाल्ल्यानंतर हलकं आणि समाधान वाटतं, तेव्हा ही हेल्दी बॉडीची सर्वात स्पष्ट ओळख असते. याचा अर्थ तुमचे हार्मोन संतुलित आहेत, तुमचं लिव्हर योग्य प्रकारे काम करत आहे, तुमचा मेटाबॉलिझम सक्रिय आहे आणि तुमचं शरीर व्यवस्थित जाणतं की त्याला कधी कधी किती खाणं आवश्यक आहे. भूक न लागणं हे अनेकदा आता आत चालू असलेल्या बिघाडाचा संकेत असतो, ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात. जे लोक भूक नसतानाही खात राहतात ते हळूहळू आपल्या शरीराला नुकसान पोहोचवतात. पण जर तुमची भूक नैसर्गिक आहे, वेळेवर लागते आणि खाल्ल्यानंतर मन आणि शरीर दोन्ही समाधानी असतात, तर समजा तुमचं शरीर पूर्ण समतोलात काम करत आहे. आणि हीच चांगल्या आरोग्यातील सर्वात मजबूत लक्षण आहे. नंबर 4, त्वचा आणि डोळ्यामध्ये नैसर्गिक चमक. मित्रांनो, शरीराची आतली सेट सर्वात आधी चेहऱ्यावर दिसते. जर तुमच्या त्वचेत नैसर्गिक ग्लो आहे, जास्त पिंपल्स नाही, ड्रायनेस किंवा खाज नाही आणि तुमचे डोळे स्वच्छ, ब्राईट आणि जिवंत दिसतात, तर हा खूप मजबूत हेल्थ सिग्नल आहे. याचा अर्थ तुमचं रक्त स्वच्छ आहे, लिव्हर हेल्दी आहे आणि शरीरातील टॉक्झिन्स योग्य प्रकारे बाहेर जात आहेत. आजकाल लोक महागड्या क्रीम, फेस वॉश आणि मेकअपने चेहरा चमकवण्याचा प्रयत्न करतात. पण खरी चमक आतून येते. जेव्हा शरीर आतून स्वच्छ असतं, तेव्हा चेहऱ्यावरची चमक दिसते. जर तुमच्या डोळ्यामध्ये थकवा नाही, बिवडेपणा नाही, उदासी नाही, तर समजा तुमचं शरीर आणि मन दोन्ही संतुलित आहे. हे लक्षण दाखवतं की तुमची तब्येत फक्त बाहेरून नाही, तर आतूनही मजबूत आहे. नंबर 5, लहान आजारांमधून लवकर बरे होणे. मित्रांनो, हेल्दी व्यक्ती ती नाही जी कधी आजारी पडत नाही. खरी हेल्दी व्यक्ती ती असते जी आजारी पडली तरी लवकर बरी होते. जर तुम्हाला सर्दी, खोकला होतो आणि तो काही दिवसातच बरा होतो. ताप जास्त दिवस काळ बदलला टिकत नाही. थकवा 1-2 दिवसात निघून जातो. तर हाच तुमच्या मजबूत इम्युनिटीचा संकेत आहे. याचा अर्थ तुमचं इम्युनिटी सिस्टीम सक्रिय आहे आणि तुमचं शरीर आजारांशी लढायला सक्षम आहे. आजकाल लोक छोट्या समस्येतही घाबरतात. पण जर तुमच्या शरीर स्वतःला लवकर सावरत असेल, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. इम्युनिटीचा अर्थ असा नाही की आजार कधीच होणार नाही, तर असा आहे की आजार झाला तरी शरीर त्याला हाताळू शकतं. आणि जर तुम्ही लवकर बरे होत असाल, तर समजा तुम्ही आतून कमजोर नाही आहात. नंबर 6, पॉझिटिव्ह मन, शांतता आणि चांगली एनर्जी. मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची आणि सर्वात खोल लक्षण आहे, कारण इथूनच तुमच्या खऱ्या आरोग्याची ओळख होते. जर तुम्ही बहुतेक वेळा पॉझिटिव्ह राहता, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधता, विनाकारण राग येत नाही, मन जास्त वेळ उदास राहत नाही आणि आयुष्याबद्दल मनात आशा कायम असते, तर समजा हे फक्त मानसिक मजबूती नाही, ते चांगल्या शारीरिक आरोग्याचाही स्पष्ट संकेत आहे. मन आणि शरीर एकमेकांशी खोलवर जोडलेले असतात. जेव्हा मन शांत असतं, तेव्हा शरीराचे हॉर्मोन्स संतुलित राहतात. स्ट्रेस आपोआप कमी होतो आणि आजार जवळजवळ येत नाहीत. उलट जे लोक सतत निगेटिव्ह विचार करतात, छोट्या छोट्या गोष्टींची टेन्शन घेतात आणि मनात भीती किंवा बेचैनी ठेवतात, त्यांना हळूहळू आजार घेतात. जर तुमची विचारसरणी स्वच्छ आहे, तुमची एनर्जी हलकी आणि मजबूत आहे आणि तुम्ही आयुष्याला ओझे न मानता एक शिकण्याचा अनुभव म्हणून जगत असाल, तर नक्की समजा तुमचं शरीरही त्याच पॉझिटिव्हिटीने काम करतं. मित्रांनो, जर तुमच्यात या 6 लक्षणं असतील, तर देवाचे आभार माना, कारण तुम्ही खरोखर लकी आहात. आपल्या आरोग्याची कदर करा, कारण आरोग्यापेक्षा मोठी कोणतीही संपत्ती नाही. पैसा, प्रसिद्धी आणि यश नंतर येतात, पण जर मन आणि शरीर साथ देत नसतील, तर काहीच चांगलं वाटत नाही. मित्रांनो, ही माहिती आपल्या घरच्यांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण कदाचित कुणीतरी विनाकारणास्तव त्याला आजारी समजून भीतीने जगत असेल, जरी त्याच
त्याचं शरीर आतून पूर्णपणे ठीक असलं तरी देखील मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर एक क्षण थांबा आणि स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, हे संकेत तुमच्यात आहेत का? जर उत्तर हो असेल तर नक्की समजा तुम्ही तितके आजारी नाही आहात तितकं तुम्हाला वाटतं. आपलं शरीर दररोज आपल्याशी बोलतं, संकेत देतं, फक्त आपण त्याची भाषा ऐकायला विसरत आहोत. सकाळी उठताना येणारी ताजगी, पोटाचं व्यवस्थित असणं, चेहऱ्याची नैसर्गिक चमक, छोट्या छोट्या समस्यांमधून लवकर बाहेर येणं आणि मनातील शांतता, हे सगळे देवाचे अनमोल संकेत आहेत. ते सांगतात की तुमचं शरीर अजूनही तुमच्या सोबत आहे. आज माणूस संपूर्ण जग सुधारण्यात व्यस्त आहे, पण स्वतःच्या शरीराची कदर करायला विसरला. लक्षात ठेवा, आरोग्य ही कोणतीही जादू नाही जी अचानक मिळते. ती रोजच्या छोट्या छोट्या सवयीने तयार होते. चांगली झोप, साधा आणि संतुलित आहार, थोडा आराम आणि सकारात्मक विचार हाच सर्व आजारांचा खरा उपाय आहे. मित्रांनो, व्हिडिओबद्दल तुमचं कोणतंही मत किंवा सूचना असतील तर कृपया कमेंटमध्ये नक्की लिहा. जर आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा आणि त्याच साईडला बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा. धन्यवाद.